गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, अशा रीतीनं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. 2 दिवसानंतर गौरायांचंही आगमन होणार आहे. तर त्या गौरायांचं माहेरवाशीन म्हणून आदरातिथ्य करण्यासाठी आपण विविध पदार्थ करतो. त्याच्यापैकी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळ्या. तर त्या शंकरपाळ्या कशा करायचा त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहू शंकरपाळ्या. तर मंडळी, अशा रीतीनं आपण आता खुसखुशीत शंकरपाळ्या याचं साहित्य पाहूया. हे पहा, शंकरपाळ्यांसाठी लागतो तो मैदा. हे आहे तूप, साखर, पाणी, मीठ आणि अर्थातच शंकरपाळ्या बनवल्यानंतर ते तळण्यासाठी लागतं ते तेल. चला तर मग पुढची रेसिपी पाहूया. सर्वप्रथम आपण पीठ मळण्यासाठी जे मिश्रण लागतं तूप आणि साखरेचं ते तयार करूयात. त्यासाठी आपण हे पातेले घेतलेलं आहे. गॅस पेटवूयात. मंद आचेवरती आपण हा गॅस ठेवायचा आहे आणि याच्यावर पातेलं ठेवलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच वाटीने समप्रमाणामध्ये पाणी, साखर आणि तूप घ्यायचं आहे. आता आपण हे सगळं यात मिश्रण करून घेऊया. हे पहा, हे गेलं तूप. यब्बा, सर्व छानपैकी यात घालायचं आहे. हे बघा, अशा रीतीनं हे सगळं तूप आपण यात काढून घेतलेलं आहे. गॅस बारीक आहे. आपण यानंतर ही संपूर्ण साखर यात आपण घातलेली आहे आणि आता आपण हे पाणी सुद्धा यात ओतणार आहोत. हे पहा, हे सगळं असं मस्तपैकी आपण यात ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे ढवळायचे आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मंद आचेवरतीच आपण हे सगळं करणार आहोत, कारण की त्याला उकळी जी आहे ती फुटू द्यायची नाही. दिस मस्ट नॉट बी उकळिंग, यु नो, नो उकळिंगो. तर मंडळी, गॅस बंद करून आपण आता हे मिश्रण जे आहे ते थंड होईपर्यंत वाट पाहूयात. तर मंडळी, आता आपण मैद्याचं पीठ शंकरपाळ्यांसाठी मळून घेऊया. हे पहा, आपण हे जे सगळं मिश्रण केलं होतं तूप, साखर आणि पाण्याचे, ते ह्या काटवटीमध्ये आपण काढून घेणार आहोत. हे पहा, हे पहा, आता आपण यात हे ढवळायला सुरुवात करतो आहोत. आणि मंडळी, याच्यामध्ये आता हे बघा, हे हळूहळू मर्ज व्हायला लागले. याच्यामध्ये आपण 2 चिमूट मीठ असं पसरवून टाकायचं आहे चवीसाठी. हे पहा, आणखीन एक असं छानपैकी पसरून टाकायचं आहे. तर हे आपण मिक्स करूयात परत. तर मंडळी, आता आपल्याला चपातीला कसं आपण पीठ करतो तसं हे घट्टसर पीठ करून घ्यायचं आहे. हे पहा, ह्यात आपण असं सर्वत्र पसरून व्यवस्थित ते जेल होईल असं पाहतो आहोत. वाह, मऊसूद झालेला आहे एकदम मैदा. अरे वा, छानपैकी. आणखीन थोडंसं पीठ यात आपल्याला हे छान सगळं असं एकजीव करून घेत आहोत. तर मंडळी, बघू शकता त्या मिश्रणामध्ये जेवढ्या मैद्याचं पीठ होईल तेवढं छानसं मऊसूद असं पीठ आपण केलेलं आहे. हे पहा, हे पहा, अजूनही हे असं छान रांधून घेतो आहे म्हणजे आणखीन ते छान मऊसूद होईल. आता मंडळी, हे पीठ तयार झाल्यानंतर 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात आणि मग आपण शंकरपाळ्या तयार करूयात.
तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं पीठ जे आहे ते आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं होतं, त्याचे आपण गोळे करून घेतलेले आहेत. ते आता लाटायचं आहे आणि एकीकडे आपण तळण्यासाठी तेलही गरम करायला ठेवलेले आहे गॅसवरती. तर अशा रीतीने आपण आता हे गोळे घेऊया आणि छानपैकी हे लाटून घ्यायचे आहेत मंडळी. हे पहा, खूप जाड नाही की खूप पातळी नाही, मध्यम पद्धतीनं त्याची जाळी ठेवायची आहे मित्रांनो. हे पहा, असं इव्हन होण्यासाठी आपण असं फिरवून फिरवून छान लाटतो आहोत. तर मंडळी तुम्ही अशा रीतीनं बघू शकता की असं व्यवस्थित इव्हन आपण हे लाटून घेतलेलं आहे. जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम प्रकारामध्ये. तर आता आपण हे याच्या शंकरपाळ्या पाडणार आहोत. हे पहा, याची चकती आपली छानपैकी त्याने आपण हे पहा हे असं झालं. आता हे मंडळी तेल तापले का ते पाहूयात आपण. एक छोटासा तुकडा याच्यामध्ये आपण असं सोडूयात. थोडं अजून तापून द्यावं लागेल मित्रांनो. तर मंडळी थोड्या वेळ वाट पाहूयात, तेल आपलं थोडंसं गरम व्हायला हवं म्हणून. मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ आपण तुपात बनवलेलं आणि आपण शंकरपाळ्या ज्या आहे त्या तेलात तळतो आहोत. हे पहा, छान फुगू लागलेले आहेत शंकरपाळ्या, छान सेपरेट सुद्धा होत आहेत. मंडळी या शंकरपाळ्या जोपर्यंत तळून होत आहेत तोपर्यंत आपण पुढचे पीठ लाटून घेऊया. चला तर मग आपण असा हळूहळू तर काढूयात. निथळून घ्यायच्यात ह्या. तर मंडळी अशा रीतीनं आपली खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे. आता गौराईंचं आगमन होईल, त्यांच्या आदरातिथ्यासाठी अशी शंकरपाळी जर तुम्हाला करायची असेल तर नक्कीच आमचा हा व्हिडिओ पाहाल, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्ह्यू करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो, खात रहा, सुखात रहा.